नमस्कार, मी अनुपमा जाधव डहाणू. आज आलो आपण पुण्याला आणि पुण्याला आपण बघत आहोत वाजता धरण. खूप सुंदर दिसतंय. सायंकाळची वेळ आहे. सगळीकडे पाणीच पाणी आहे. पुण्यात थंडी पण फार आहे. खरं तर थंडीमुळे माझाही आवाज बसलेला आहे सध्या, पण काय हरकत नाही आहे. हे पाणी बघून मला माझी पाणी कविता आठवली आहे. आपण बघू शकतो खूप सुंदर निसर्ग आहे आणि पाण्याचं महत्त्व. पावसाचं येणारं पाणी जतन करून ठेवणं, त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. म्हणून पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी. पाण्याचा खेळ कधी करू नये कोणी. पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी. पाण्याचा खेळ कधी करू नये कोणी. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, शेततळी करून पाणी साठवा. झाडे लावा झाडे जगवा, शेततळी करून पाणी साठवा. खरेच आपण सर्वांनी असं पाण्याचं जतन संवर्धन केलं तर भविष्यात आपल्याला कधी दुष्काळ सहन करावं लागणार नाही आणि सगळीकडे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळेल याची विकास आहे. खरोखर आपण देखील एकदा मुक्त बघितलेलं आहे. इकडे साधारण आपण बघा आणि आपल्याला बघायला दाखवा आणि निसर्गाचा आस्वाद नक्कीच घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.